माहूर शहरामधील कपिलेश्वर धर्मशाळेचे संचालक भारत बेहरे हे कपिलेश्वर धर्मशाळा ते न्यायालयापर्यंत दररोज मॉर्निंग वॉकला जात असतात। सकाळी मॉर्निंग वॉक करून परत येत असताना औरंगाबाद जिल्ह्यामधील पिशोर येथील भाविकांच्या कारनं त्यांना हॉटेल समोर मागून जोराची धडक दिली। त्यामुळे अपघातामध्ये भारत बेहरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे। 26 मे रोजी सकाळी 6:15 ही घटना घडली आहे। मनमिळावू स्वभावाचे असणारे भारत बेहरे हे दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते। सकाळी मॉर्निंग वॉक करून परत येत असताना षडानंद हॉटेलच्या समोर त्यांना पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील भाविक धनाजी ज्ञानेश्वर देव हे स्वतः आपली कार क्रेटा या वाहनानं घरच्या मंडळींना घेऊन माहूर इथे दर्शनासाठी जात होते। सकाळची वेळ असल्यानं त्यांना समोर जात असलेले भारत बेहरे दिसले नाही किंवा काही समजण्याच्या आधीच त्यांना मागून जोराची धडक बसली। त्यामुळे ते रस्त्यावरती पडले आणि त्यानंतर 30 ते 35 फूट ते फरफटत गेले। त्यामुळे त्यांच्या डोक्याला, तोंडाला, कमरेला जोराचा मार लागला आणि त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना पाहून जमलेल्या नागरिकांनी त्याच कारमध्ये भारत बेहरे यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं असता तिथे त्यांची प्राणज्योत मालवली होती। चालक धनाजी देव यांना अटक करण्यात आली आहे। घटनेची नोंद माहूर पोलिसांनी घेतली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके तसेच पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत हे करतायत। भारत बेहरे मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे झालेल्या दुःखद घटनेमुळे हळहळ व्यक्त होतीये। त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, नातवंड असा परिवार आहे। मझहर शेख, सी 24 तास, नांदेड।